राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहाने एकमताने या नावास मान्यता दिलेली आहे। तसा प्रस्ताव केंद्राकडे 3 वर्षापासून प्रलंबित आहे। राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल। जवळजवळ 3 डिसेंबरला या गोष्टीला 2 महिने झाले, अजून 15 दिवसाचा वेळ बाकी आहे आणि म्हणून या संदर्भात पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटणार आहे आणि मला विश्वास आहे अजूनही की त्यांनी जो शब्द दिला आहे तो पाळतील। नवी मुंबईतील विमानतळाला दिबा पाटील नाव द्यावं यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने संसद परिसरात आंदोलन करण्यात आलं। ज्यांच्या नेतृत्वात ते आंदोलन करण्यात आलं ते सुरेश म्हात्रे म्हणजे उर्फ बाळा मामा माझ्यासोबत आहे, ते त्याची चर्चा करूया। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आपण आज महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन केलं दिबा पाटीलांचं नाव देण्याकरता, पण हा प्रस्ताव तर केंद्राने मान्य केला, राज्य सरकारने मान्य केलाय? नाही, केंद्राकडून अजून मान्य झाला नाही। राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहाने एकमताने या नावास मान्यता दिलेली आहे। तसा प्रस्ताव केंद्राकडे 3 वर्षापासून प्रलंबित आहे, परंतु अजूनही केंद्र सरकारने याच्यावर निर्णय घेतला नाही आणि म्हणून तो लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी आज माझ्यासोबत सर्व महाविकास आघाडीचे आमचे खासदार हे सगळे सोबत आले। आम्ही निदर्शने केली आणि लवकरात लवकर त्या विमानतळाला ते नाव देण्यात यावं अशा प्रकारची मागणी केली। कारण की एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच विषयावर आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर त्यांनी म्हणाले की डबल इंजिनचं सरकार आहे, आमचं सरकार राज्यात आहे, केंद्रातही आमच्या विचाराचं सरकार आहे, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचं सरकार आहे, हा विषय मार्गी लागेल। पण आता तुम्ही म्हणता 3 वर्ष झाले मार्गी लागलं नाही। हो ना, 3 वर्ष होऊन गेली। मला वाटतं 3 ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत आमच्या सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली। ज्या ज्या आमच्या सामाजिक संघटना काम करतात त्याही संघटनांची मिटिंग झाली आणि तिथं त्यांनी आम्हाला शब्द दिला की येणाऱ्या 2 ते 2.5 महिन्यात म्हणजे जोपर्यंत रेग्युलर टेक ऑफ लँडिंग होत नाही त्याच्या आत या विमानतळाला राष्ट्रीय नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्यात येईल। जवळजवळ 3 डिसेंबरला या गोष्टीला 2 महिने झाले, अजून 15 दिवसाचा वेळ बाकी आहे आणि म्हणून या संदर्भात पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी भेटणार आहे आणि मला विश्वास आहे अजूनही की त्यांनी जो शब्द दिला आहे तो पाळतील। कारण हा विषय फक्त आता कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी येण्याचा बाकी आहे, पण 3 वर्षापासून तो प्रस्ताव तसाच आहे। तो उद्या कॅबिनेटमध्ये आला तर त्याला परवा मंजुरी मिळेल। पण दरम्यानच्या काळात आता विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामध्ये आझम खान जे आमदार आहेत त्यांनी म्हटलंय की छत्रपती शाहू महाराज असं नाव देण्यात यावं। बघा, आम्ही छत्रपती शाहू महाराजांचे आम्ही पाईक आहोत, त्यांचा आदरही करतो, परंतु असं वादग्रस्त विधान अबू आझमींनी करू नये आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे अबू आझमींना असं काही बोलायचं असेल तर त्यांनी तिकडं त्यांच्या गावाला काय आजमगडला जाऊन तसं वक्तव्य करावं, अशी फालतूची विधान। कारण बघा, हा विषय ऑलरेडी विधानसभा विधान परिषद दोन्ही सभागृहाने एकमताने मंजूर करून पाठवलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा आता काय पुन्हा विषय नाही आहे आणि म्हणून माझी विनंती अबू आझमी साहेबांना अशा कुठल्याही प्रकारची चर्चा होऊ नये। पण मग सर, महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं महाविकास आघाडीच्या वतीनं ज्या पद्धतीनं चर्चा आहे की तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्री किंवा केंद्रीय जे मंत्री आहेत रामा नायडू यांची देखील भेट घेणार आहे, मुरलीधर जे आहेत मुरलीधर मोहोळ यांची देखील भेट घेणार आहे। मी काल ऑलरेडी राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ साहेब यांची भेट घेतली, त्यांना पत्रही दिलं, निवेदनही दिलं, त्यांच्याशी चर्चाही केली आणि मला वाटतं येणाऱ्या शुक्रवार किंवा सोमवारी नायडू साहेबांची माझी भेट होणार आहे। सोबत मुरलीधर मोहोळ साहेब सुद्धा असणार आहेत असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे आणि त्या दरम्यानच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची पण मी भेट घेईन। म्हणजे येत्या शुक्रवार किंवा रविवार नागपूरला जाऊन मी त्यांची भेट घेणार आहे आणि त्यांना देखील याविषयीची मागणी करणार आहे, विधानाची आठवण करून देणार। हा, आणि लवकरात लवकर पूर्तता व्हावी अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहे। काय वाटतं, हा विषय तुम्हाला अमित शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळ घेऊन जाण्याची गरज आहे का? कारण की 3 वर्ष झालेले आहेत, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री म्हणतात आम्ही लवकर करू। काय वाटतं की पंतप्रधानांनी भेट घेण्याची गरज आहे? अमित शहाची तुम्ही भेट घेणार आहात का? बघा, हा विषय महाराष्ट्राचा आहे आणि आमचा सगळ्यांचा विश्वास माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी यांच्यावर आहे आणि मला वाटतं ते हे करू शकतील आणि त्यांनी करावं। अशा प्रकारचं मी अगोदरही बोललो होतो की मराठा समाजासारखा एवढा मोठा गहन प्रश्न त्यांनी मार्गी लावला, हाही सहज लावू शकतात आणि म्हणून त्यांच्याकडे पुन्हा एकदा
आम्ही भेट घेणार आहोत त्यांच्याकडे मागणी. आणि हे सगळंच जर नाही झालं तर मग माननीय पंतप्रधान महोदय असतील, माननीय होम मिनिस्टर असतील, अमित शाह साहेब यांची भेट घेऊ. धन्यवाद. हे होते सुरेश म्हात्रे. महत्त्वाचं म्हणजे हे खासदार आहे भिवंडीसारख्या लोकसभा मतदारसंघ निवडून आलेले आहे. सुरेश उर्फ बाळा मामे म्हणून त्यांची ओळख आहे, पण त्यांची लढाई जी आहे ती दिबा पाटलांचं नाव विमानतळाला देण्यात यावं यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट विपिनसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत.